रोजची पालकची भाजी परंतु छान अशी खमंग फोडणी देऊन वेगळ्या पद्धतीने बनवलेली गरमागरम पालकची भाजी आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी, तोंडी लावण्यासाठी लोणचं आणि सलाडमध्ये कांदा टोमॅटो वगैरे. अगदी साधं सोपं मराठमोळं महाराष्ट्रीयन पारंपरिक जेवण. आज आपण रात्रीच्या जेवणासाठीचा हा बेत केलेला आहे आणि अगदी पोटभरीचं जेवण असलं ना तरीही पौष्टिक देखील तेवढंच आहे बरं का. अगदी आपण रेस्टॉरंटसारखे खूप सारे वेगवेगळे चमचमीत पदार्थ बनवतो, परंतु त्या पदार्थांनी जे जेवणाचं सुख मिळत नाही ना त्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त सुख हे साधं सोपं भाजीपोळीचं जेवण खाल्ल्याने मिळतं. आणि आजची रेसिपी अगदी साधी सोपी असली तरी खूप साऱ्या टिप्स आहेत आणि अगदी पौष्टिक अशी रेसिपी आज आपण बनवून तयार केलेली आहे. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. अशा पद्धतीची पालकची भाजी जर तुम्ही बनवली ना तर पालक न खाणारे देखील अगदी आवडीने खातील. आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पालक गरगटा किंवा पालकची हटून भाजी तयार करणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी फ्रेश पालक घेतलेली आहे. आता पालक कापून घेण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या. पालक भाजी जी आहे ना ती कापून धुतण्यापेक्षा धुवून मग कापा, कारण की धुतल्यानंतर कापून जेव्हा धुतो ना आपण त्यावेळेस त्यामधील जी जीवनसत्व असतात ती पाण्याद्वारे निघून जातात. त्यामुळे अगोदर स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित अशी कट करून घ्यायची. अगदी साधी सोपी पद्धत सांगणार आहे. आपल्या आजी पंजीच्या पद्धतीने ही पालकची भाजी हटवून तयार करायची ना त्या पद्धतीने आपण ही पालक भाजी तयार करत आहोत. त्यानंतर अशा पद्धतीची हरभरा डाळ अगदी 2 ते 3 तासासाठी 2 चमचे हरभरा डाळ छान अशी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेली होती ती हरभरा डाळ आपण घेणार आहोत. त्यानंतर ही बारीक चिरून घेतलेली पालकची भाजी आपण कढईमध्ये टाकणार आहोत. त्यामध्येच आपल्याला ती हरभरा डाळ आहे ना ती हरभरा डाळ टाकायची. अगोदरच आपण ती डाळ भिजत घातली की ती पटकन अशी शिजते. त्यामुळे हरभरा डाळ अगदी कमीत कमी 1 तास तरी अगोदर भिजत घाला आणि वेळ नसेल तर अर्धा तास तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत घातली तरीही चालणार. आता यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं, कारण पालक भाजीला जो थोडासा स्मेल असतो ना तो स्मेल भाजीला लागू नये, भाजीला येऊ नये यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून ही पालक भाजी शिजवायची. आता यामध्येच आपण पाणी टाकणार आहोत. आता भाजी बुडेल इतकं पाणी टाकायचं. तुम्हाला ही पालक भाजी किती क्वांटिटीमध्ये बनवायची त्यानुसार देखील तुम्ही पाण्याचा यामध्ये वापर करू शकता. साधारणतः 1 ग्लास एवढं मी पाणी टाकलेलं आहे. झाकण ठेवायचं आणि छान अशी ही भाजी शिजवून घ्यायची. तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. त्यासाठी या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या, परंतु खूप जास्त तिखट आहे त्यामुळे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आणि ही जी पालकची भाजी आपण हटवून तयार करतो ना ती थोडीशी तिखट केली की आणखीन चवीला छान अशी लागते. छान असं आपण ही भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये लसूण घेतलेला आहे. आता ही जी पालकची भाजी आहे ना ही तयार करण्यासाठी लसूणचा वापर थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये करा, म्हणजे चवीला आणखीन छान लागेल. आणि पाणी न टाकता जेवढं जास्त बारीक वाटण करता येईल ना तेवढं जास्त बारीक मी वाटण करून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी पालक भाजी छान अशी शिजवून तयार झाली. व्यवस्थित अशी आपल्याला ती मॅश करायची आहे. कढई खाली गॅस चालूच ठेवलेला आहे. छान अशी शिजलेली आहे त्यामुळे अगदी पटकन अशी ती मॅश होते. हे पहा, अशा पद्धतीने अगदी पटकन अशी आपली ही भाजी मॅश करून या ठिकाणी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ टाकणार आहोत. आता बेसन पीठ देखील यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर बेसन पीठ देखील यामध्ये जे गोळे तयार होतात ते सर्व मोडून घेतलेले आहे. त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कोरडं वाटण, शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरचीचं ते वाटण यामध्ये टाकणार आहोत. आता हे वाटण टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी छान अशी परतवून घ्यायची. अगदी 4 ते 5 मिनटं गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा आणि मोठ्या आचेवर व्यवस्थित अशी ही भाजी परतवून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपण ही भाजी परतवून घेतलेली आहे.
तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि गरम पाणी टाकून आपण ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत. आता आवश्यकतेनुसार यामध्ये गरम पाण्याचा मी वापर केलेला आहे आणि गरम पाणी टाकून हे पहा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी मी भाजीची ठेवलेली आहे. पालक भाजी शक्यतो आपण जी पालक गरगटा किंवा पालकची जी आपण ही पातळ भाजी तयार करतो ना ती जास्त पातळ नसते किंवा खूप घट्टसरही नसते. त्यानंतर आपण पालक शिजण्यासाठी अगोदर मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. मध्यम आचेवर ही भाजी छान अशी 5 ते 7 मिनटं व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण या पालक भाजीला खमंग फोडणी देण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. 10 मिनटं झालेली आहे. भाजी छान अशी शिजलेली आहे. फोडणी देण्यासाठी तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी देखील 1.5 चमचा मोहरी, 1.5 चमचा जिरं, थोड्याशा लाल सुक्या मिरच्या मी या ठिकाणी टाकलेल्या आहे आणि अगदी खूप सारा लसूण या ठिकाणी हलकासा ठेचून घेतलेला होता तो टाकलेला आहे. या ठिकाणी या भाजीमध्ये लसूणचा वापर थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये करायचा आणि ही खमंग फोडणी आपल्याला या भाजीमध्ये टाकल्यानंतर लगेचच झाकण ठेवायचं आहे. हे पहा, जी फोडणीचा जो स्मेल असतो, वास असतो ना, तो आपल्याला बाहेर जाऊन द्यायचा नाही. अगदी छान असा त्या भाजीमध्ये राहावा यासाठी हलकंसं 2 मिनटं झाकण ठेवायचं. त्यानंतर ते झाकण काढून पुन्हा एकदा ती फोडणी व्यवस्थित अशी मिक्स केल्यानंतर अगदी 10 ते 15 मिनटं ही भाजी अशीच झाकून ठेवलेली होती. फोडणी टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतर आणि 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली या ठिकाणी ही पालकची भाजी बनवून तयार झालेली आहे. परफेक्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे. आता आमच्या इकडे आमच्या भागामध्ये ही हटवलेली पालकची भाजी म्हणतात, परंतु काही भागामध्ये पालक गरगटा वगैरे असे मी शब्द ऐकलेले आहे. तुमच्या भागामध्ये या भाजीला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. अगदी परफेक्ट अशी आपली या ठिकाणी ही पालक भाजी बनवून तयार झाली आहे. गरमागरम पालक भाजी आपण एका डिशमध्ये सर्व करणार आहोत. त्यासोबत मी छान अशी ज्वारीची भाकरी बनवून घेतलेली आहे, ती देखील डिशमध्ये मी सर्व करणार आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईब केल्यामुळे सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुमच्या मोबाईलची ही घंटी वाजेल. त्याचबरोबर फक्त महिन्यातील रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो. सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी 12 वाजता मी अविरत रेसिपीज यूट्यूबवर अपलोड करत असते. त्या सर्व तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. सलाडमध्ये या ठिकाणी मी टोमॅटो ठेवलेला आहे. तुम्ही हवं तर यासोबत हिरव्या मिरचीचा ठेचा देखील तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता किंवा लोणचं घेतलं तरीही खूप छान अशी आपली साधी सोपी मराठमोळी महाराष्ट्रीयन थाळी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.